सत्साई मित्रांनो, मी अर्चना अलबर, एक शेतकरी कन्या. तर पहा, आपण ट्रॅक्टर विकायला काढला होता. मी मध्ये पण एक व्हिडिओ टाकला होता. तर पहा, आता मी परत एक व्हिडिओ टाकते. बरेच जणांच्या कमेंट आल्या की ताई ट्रॅक्टर विकला का, ट्रॅक्टर गेला का, म्हणजे बरेच जणांच्या कमेंट आल्या. तर पहा, अजून ट्रॅक्टर गेलेला नाही ना. आपण का विकतो हे कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे. आम्ही का विकतोय ट्रॅक्टर. तर पहा, पहिला पण आपला याचा वापर होत नव्हता आणि इथून पुढे पण वापर होणार नाही, त्यामुळे आपण ट्रॅक्टर विकत आहे. आणि पहा, आपल्याला ट्रॅक्टर म्हणजे आपण दुसरीकडे शेती घेतलेली आहे, आपल्याला थोडे पैसे कमी पडलेत, त्यामुळे आपण ट्रॅक्टर विकत आहे. पहा, नवाच ट्रॅक्टर आहे, फोर्स कंपनीचा. फोर्स कंपनीचा ऑर्चर्ड डिलक्स LT ट्रॅक्टर. तर पहा, पॉवर टेरिंग आहे. बरेच जण बोलले की पॉवर स्टेरिंग नाहीये. तर पॉवर स्टेरिंग आहे मित्रांनो, इथं नाव पण दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, पॉवर स्टेरिंग दिलेली आहे. तर त्यानंतर आपले टायर पहा, एकही पंक्चर झालेली नाही. आणि पहा, आपलं म्हणजे पहिलं माझ्या सासऱ्यांनी हा ट्रॅक्टर घेतला होता आणि त्यांचे दोन्ही मुलं फौजमध्ये आहे आणि फौजमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्या म्हणजे शेताच्या सगळ्या वस्तूंची आपल्या वाटणी झाले म्हणजे वाटण्या झाल्या. त्यामुळे हा ट्रॅक्टर आपण विकायला काढला होता. त्या टायमाला विकायचा होता, आपल्याला बाहेर द्यायचा होता. म्हणजे त्या टायमाला परत नंतर विचार केला, आम्हीच विचार केला, आपण एवढा चांगला ट्रॅक्टर, नवा ट्रॅक्टर, खात्रीचा ट्रॅक्टर, आपला घरचा ट्रॅक्टर आपण का दुसऱ्याला द्यायचा एवढा स्वस्त. आम्ही त्या टायमाला 3 लाखाला ट्रॅक्टर सकत आणि 2 अवजार आपण 3 लाखाला त्या टायमाला घेतले होते. मी तो ट्रॅक्टर घेतला आणि परत घेतल्याच्या नंतर आम्ही तर घरी आणला, शेडमध्ये लावला. आणि आता नंतर 10-15 दिवस झाले आपण शेतीचं म्हणजे शेती घेत आहे, त्यामुळे तिथं पैसे पण कमी पडायला लागले आणि ट्रॅक्टर पण उभाच राहिला. त्यानंतर आता फौजी साहेब कधी येणार, कधी चालवणार, ते परत उभाच राहणार. त्यामुळे म्हणलं आपण विकूनच टाकू, आपल्याला पैसे पण कमी पडल्यात, मग पैसे पण होतील. तर पहा, मग आपला खात्रीचा ट्रॅक्टर आहे, आपला घरचा ट्रॅक्टर आहे, 1 नंबर ट्रॅक्टर आहे. तर पहा, बाहेर जावा नाही म्हणून आम्ही घरीच ठेवला आणि आता ते परत विकायला आपण का काढला हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर पहा, तर 1 नंबर खात्रीचा ट्रॅक्टर आहे. तर चला, तर पहा, टायर पाहू शकता तुम्ही, म्हणजे नक्षी जी आहे अजून कंपनीची नक्षी तशीच आहे आणि एकही पंक्चर झालेली नाही आपल्या म्हणजे ट्रॅक्टरची. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बरेच जणांना शंका येईल की टायर कंपनीचे नाही आहे. तर तुम्ही इथं साल पाहू शकता. पहा, इथं साल सुद्धा लिहिलेला आहे. तर पहा, आता तुम्ही इथं तास पण पाहू शकता. 483 तास झालेला आहे. आपला थोडा थोडा दररोज थोडा वापर होतोय, त्याच्यामुळे तास थोडं थोडं वाढत आहेत. म्हणजे पहा, तरी पण 6 वर्षात बिलकुलही तास झालेलं नाही, म्हणजे 483 तास काहीच नाही झालेलं. तर पहा, किती नवा ट्रॅक्टर आहे. तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, बऱ्याच जणांचं मला मेसेज आलतं की एक जणांनी तर डायरेक्ट कमेंट केली ती 70,000 रुपयाला द्या म्हणून. तर मित्रांनो पहा, 70,000ला ट्रॅक्टर कुठं असतो का. आणि बरेच जणांच्या आल्या कमेंट 240ला द्या, 2.5ला द्या, 280 पर्यंत मागितला. बरेच जणांनी 2,80,000पर्यंत मागितला. तर मित्रांनो, आपली ट्रॅक्टरची किंमत 280 नाही, त्याच्या मागे 2 अवजार आहेत, तो पण विचार करा ना. तर तसं पहा, 2 अवजार, काकऱ्यापाळे आणि एक नांगर, त्याच्या मागे 2 अवजार आहे. मग आपल्याला फायनल किंमत 3 लाखाला द्यायची. मग तुम्ही बघा, ट्रॅक्टरची किंमत फक्त 2.5 लाखाच्या खाली होत आहे. आपल्याला ट्रॅक्टर 2.5 लाखाच्या खाली पडतोय, म्हणजे 2.5 लाखाला सुद्धा नाही पडत, त्याच्या खालीच पडतोय. सकट आपल्याला 3 लाखाला द्यायचा आहे. फायनल किंमत 3 लाखाला आपल्याला ट्रॅक्टर द्यायचा आहे. तर पहा, आणि ज्यांना नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे ना, त्यांच्यासाठी हा योग्य ट्रॅक्टर आहे. तर तुम्ही पहा, आपण शोरूम मध्ये गेलं तर म्हणजे कसं, शोरूम मध्ये गेलं तरी आपल्याला अवजारासोबत काय येत नाही. तर तुम्ही पहा, ज्यांना नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांच्यासाठी योग्य आहे. पण ट्रॅक्टर आहे, त्यामागं 2 अवजारं पण आहे. तर पहा, तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पूर्ण परत ट्रॅक्टर दाखवते, अवजारं पण दाखवते. तर चला, तर पहा, काकऱ्यापाळीचा पण काय लय वापर झालेला नाही तसा, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं होतं, आपल्या काकऱ्यापाळी 7 फणीच्या आहे. ट्रॅक्टरची नक्षी पाहू शकता तुम्ही. आणि कलर पहा, ट्रॅक्टरचा कलर म्हणजे असा कुठं म्हणजे गेलेलाच नाही. ट्रॅक्टरचा कुठं गंज नाही लागलेली, तुम्ही हे पण पाहू शकता. पहा, ट्रॅक्टरला कुठं गंज पण नाही लागलेली. आपल्या ट्रॅक्टरचं कोणतंही म्हणजे ऑइल लिकेज नाही, काहीच नाही. तर पहा, काही ट्रॅक्टरमध्ये अडचण बिलकुलही नाही आहे.
नांगरचा म्हणजे वापरच झालेला नाही. फळबागामध्ये फक्त काकऱ्यापाईचा वापर होत होता, त्यामुळं आपण नांगरचा वापर केलेला नाही. तुम्हाला नांगर पण मी परत दाखवते, तर पहा. तर पहा आपला नांगर आता, आणि त्यानंतर आपला नांगर आहे 10 आरचा नांगर आहे. तर पहा बिलकुल त्याचा सुद्धा वापर झालेला नाही, नांगरचा तर वापरच झालेला नाही आहे. आणि नांगर म्हणजे सगळे वस्तू फौजी साहेबांची आहे. म्हणजे कसं आहे, फौजी लोकांची आहे, ते बिलकुलही वापर होत नाही. फौजी साहेबांचं घरी चालवायला कोण नसते, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात काय त्याचा वापर होत नाही. तर फौजी साहेबांच्या फॅमिलीतून हा ट्रॅक्टर आहे. म्हणजे कसं त्याचं सगळं म्हणजे मेंटेनन्स, रखरखाव, त्याचा वापर सगळा व्यवस्थित ठेवलेला असतो. आता तुम्हाला माहिती, फौजी फॅमिली एक नंबर, म्हणजे प्रत्येक वस्तू जपून ठेवणारी, व्यवस्थित ठेवणारी, एक हाती वापर असतो फौजी साहेबांचा. तर पहा असा आपला ट्रॅक्टर आहे. कोणाला घ्यायचा असेल, मी तुम्हाला शेवट कॉन्टॅक्ट नंबर देते. तर चला, कसा वाटला मला जरूर कमेंट करून सांगा. आणि कोणाला घ्यायचा असेल ना, त्यांनीच मला कमेंट करा, रिप्लाय करा आणि फोन करा. कोणी पण असं फोन करू नका. ज्यांना घ्यायचं नाही ना, त्यांनी फोन करू नका. आपली फायनल किंमत 3 लाख रुपये शेवट दिलेली आहे. त्यांना घ्यायचं आहे ना, त्यांनीच कॉल करा. तर चला, सत्साये, बाय बाय.